पुढची बातमी पाहूयात। राहुल नार्वेकरांच्या आता कोर्टामध्ये चेंडू गेलेला आहे, कारण कोकाटे यांना केवळ जामीन मिळालेला आहे, मात्र कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांना तब्येतीची त्यांनी कारणे दिली होती आणि त्यापासूनच त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेला असला तरी सुद्धा आता कोकाटेंच्या आमदारकीचा चेंडू पुन्हा एकदा ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांच्या कोर्टात आलाय। विधानसभा अध्यक्ष काय करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2013 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की आमदार खासदार यांना जी 3 महिन्याची मुभा एखाद्या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर क्रिमिनल ऑफेन्समध्ये 3 महिन्याची मुभा त्यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी देण्यात आलेली होती। त्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचं डिस्क्वालिफिकेशन होणार नव्हतं, पण सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस या प्रकरणामध्ये हे कलमच रद्दबातल ठरवलं, नल अँड व्हाईट ठरवलं, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं। त्यामुळे इमिजिएट डिस्क्वालिफिकेशनचा नियम आता लागू आहे। ज्या दिवशी शिक्षा दिली त्याच दिवशी तो ऑटोमॅटिक डिस्क्वालिफाय एखादा सदस्य होणार, असं एक RP ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे प्रायमा फेसी स्पष्ट होतं। दरम्यान माणिकराव कोकाटेंवर एंजिओग्राफी काल पार पडली। माणिकराव कोकाटे यांच्या रक्तवाहिनीमध्ये जवळपास 4 अडथळे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। कोकाटे यांना बायपास शस्त्रक्रियेची सुद्धा गरज असल्याचं बोललं जात आहे। बायपास करायची की नाही तो निर्णय कोकाटे यांचा असेल। उपचारकर्त्या डॉक्टरांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। पाहूयात नेमकं डॉक्टर काय म्हणतात। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करू। दरम्यान माणिकराव कोकाटेंच्या जामिनावर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जातोय असं अंधारे म्हणतात। सुषमा अंधारेंच्या टीकेला संजय शिरसाटांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। न्यायालयाच्या निर्णयावरती भाष्य करणं अयोग्य असेल असं सुद्धा शिरसाट म्हणतात। हा जाणीवपूर्वक वेळकाढूपणा आहे, कारण शुक्रवारी ऑनरेबल कोर्ट सुनावणी घेणार होतं, त्यामुळे शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटे जोरात आजारी पडणार आणि शुक्रवारी अचानक त्यांना ठणठणीत बरं होणार। कारण माणिकराव कोकाटे जर खरंच आजारी पडले असते तर राष्ट्रवादीचे लोक लगेच पार्लेजीचा पुडा घेऊन त्यांच्याकडे गेले असते, पण माणिकराव कोकाटे खोटे आजारी पडले हे राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे। हे महाराष्ट्रालाही कळतंय। वाईट याचं वाटतंय की महाराष्ट्राला हे सगळं कळतंय, तर मग निवडणुकांमधून महाराष्ट्र याची उत्तरं कधी देणार। माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते ना, हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही। जो काही त्यांना 1 लाख रुपये भरून जामीन दिला ती कोर्ट प्रोसेस आहे, आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे।